RT ॲक्ट 2009ला, तर त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं मित्रांनो की 1ली ते 5वी म्हणजे तुम्ही प्राथमिक शिक्षक आणि 6वी ते 8वी उच्च प्राथमिक शिक्षक या दोघांसाठी CET परीक्षा, CTET आणि TET परीक्षा अनिवार्य केलेली आहे. आणि 10व्या वर्गासाठी आणि 11वी 12वीसाठी असं त्याच्यामध्ये काही लिहून नाही आहे. त्यामुळे 9वी 10वी आणि 11वी 12वीचे जे शिक्षक आहेत, जे उच्च माध्यमिक शिक्षक आहे आणि माध्यमिक शिक्षक आहेत 9वी 10वीसाठी, त्यांनी जास्त विचार करू नये. आणि हे जे व्हायरल होतात व्हिडिओ मित्रांनो, याचा एकच उद्देश असा आहे की जे ऑनलाईन क्लासेसवाले आहे की ज्यांचे क्लासेसचं 3-3 महिन्याचं पॅकेज 2-2 हजार 3-3 हजार रुपये आहे, तर यांना फक्त पैसे उकळायचे आणि संभ्रम तयार करून फक्त जास्तीत जास्त लोक आपलं पॅकेज कसं घेतील, आपले क्लासेसचे सबस्क्राईब कसे करतील आणि आपल्याला कसे 2-2 हजार 3 हजार रुपये भेटतील, तर यासाठी सर्व हा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे याचा कोणत्या अफवांना बळी पडू नका. फक्त तुम्ही जर 1ली ते 8वीवर जर शिक्षक असला तर तुम्ही अतिशय अभ्यास करा, चांगले क्लासेस लावा आणि अभ्यास करा मित्रांनो. पुस्तकं भरपूर आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर शाळेमध्ये जर आपले विषय जर शिकवत असले पूर्ण वेळ 1ली ते 8वीला, तर तुम्हाला कोणती क्लासेस लावायची आवश्यकता नाही आहे मित्रांनो. जे अभ्यासक्रम 1ली ते 8वीवर आहे तोच सिलेबस आपला TET मध्ये आहे आणि CTET सुद्धा मध्ये आहे. धन्यवाद.